हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर हा व्हिडिओ नागपंचमीचा आहे, पण मी आज पोस्ट करते तर नागपंचमीला सकाळ-सकाळी ना आमची चाललेली पुरणपोळीची तयारी. सगळ्यात पहिल्यांदा मी नैवेद्य वगैरे बनवून घेतला देवासाठी आणि त्याच्यानंतर मग मी घेतल्या पुरणपोळ्या लाटायला. मस्त अशा पुरणपोळ्या बनवून घेतल्या. सगळ्यांच्याच घरी त्या दिवशी पुरणपोळ्या असतील आणि मग त्याच्यानंतर मी जेवण करायला घेतलं. मस्त असं जेवण केलं आणि आमचं अचानक ठरलं, की पुण्याला जायचं आहे माझं आणि मम्मीचं. आणि ते पुण्याला आम्ही कशासाठी जाणार होतो हे तुम्हाला पुढे कळणारच आहे. मग आम्ही गेलो बारामती बस स्टॉपला. तिथे आम्ही तिकीट्स काढले आणि नंतर आम्ही खूप वेळ बसलो होतो, कारण शिवशाही बस लागली होती पुण्याला जाण्यासाठी आणि आम्हाला शिवशाही बसने जायचं नव्हतं, कारण मला वॉमिटिंगचा त्रास होतो. त्याच्यामुळं मग आम्ही साधी बस लागली त्याच्यानंतरच गेलो. मग साधी बस भेटली आम्हाला. मग आम्ही पुण्यामध्ये गेलो आणि पुण्यामध्ये आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं. म्हणजे स्वारगेटला जायला आम्हाला खूप वेळ गेला, 1 तास लेट झालं. मग त्याच्यानंतर आम्ही स्वारगेटला गेलो. तिथे गेल्यानंतर तिथे आमच्या काकूंना आम्ही बोलवून घेतलेलं, त्या पुण्यामध्येच राहतात. मग त्यासुद्धा आल्या होत्या. मग आम्ही सगळे निघालो आणि खूप भूक लागलेली. मग तिथे ना आम्ही एका जागेवरती डोसा खाल्ला मस्त असा. नंतर चहा वगैरे पिला आणि चहा पिऊन झाल्यानंतर मग आम्ही गेलो होतो रविवार पेठेमध्ये, कारण तिथून आम्हाला घ्यायच्या होत्या कॉस्मेटिकच्या वस्तू होलसेलमध्ये. कारण आमच्या दुकानामध्ये आम्हाला या सगळ्या वस्तू विकायला ठेवायच्या होत्या आणि त्याची शॉपिंग करण्यासाठी आम्ही पुण्याला गेलो होतो. तर मग त्या सगळ्या गोष्टी आम्ही सिलेक्ट केल्या, सगळ्या घेतल्या, त्याचं बिल वगैरे बनवलं आणि मग त्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही निघालो होतो पुण्याच्या रस्त्यानी. खरं तर खरंच खूप जड होतं ते, पण आम्ही सगळे एक एक पिशवी घेऊन चालत होतो आणि मग त्याच्यानंतर परत भूक लागलेली. मग आम्ही परत तिथेच गेलो होतो खायला, कारण तिथला डोसा आमच्या मम्मीला आवडलेला. मग आमच्या मम्मीने डोसाच घेतला होता, काकूने साबुदाणा वडा घेतलेला आणि मी वडापाव घेतलेला. असं सगळं खाल्लं आणि मग परत आम्ही गेलो तुळशीबागेमध्ये. तिथे जवळ तुळशीबाग होती. मग तुळशीबागेमध्ये गेलो. तिथे थोडीशी शॉपिंग केली आम्ही. तिथे शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर परत रिक्षा केली आणि आम्ही निघालो स्वारगेटला जाण्यासाठी. आणि नंतर मग आम्ही स्वारगेटला पोहोचलो तर आमची बस लागलीच होती बारामतीची. पटकन तिकीट काढले आणि पहिल्यांदा पहिल्या सीटवरती आम्ही जाऊन असं सामान ठेवलं आमचं सेफमध्ये आणि मग आम्ही बसलो गाडीमध्ये आणि मग आम्ही निघालो बारामतीला जाण्यासाठी. आणि मग आम्ही रात्रीच्या 11:30 पावणे 12च्या दरम्यान बारामतीला पोहोचलो. थँक